सांगलीला जायचं हेलपाट वाचायसाठी मिस्त्रीनं म्हटलं आधी शापूरला जाऊन ये, मगच उन्हातानाचं घरातनं बाहेर पडे. आणि त्यात आपला विषय कसा आहे माहिती आहे का, लोकांचं दुष्काळ 13 महिने असतात, आमचं देवानं 36 महिने ऍड केले. कारण शापुरात जे मटेरियल आम्ही उडकाय आलतो की नाही, ते वाळूच्या ढिगाऱ्यात सुई उडकल्यासारखं आमचा मिस्त्री उडकालता, पण आम्हाला काही शेवट सापडलं नाही. कारण देवाला आम्हाला अखिल भारतीय तुमचं काही काम होणार नाही या संघटनेचा बहुतेक अध्यक्षच करून ठेवला. पहिल्या खेपात कुठलं काम झालं आमचं मिळणार नाही, जाईल तिथं बॉम्ब आहे. खाकी पॅन्ट तांबडा शर्ट घालून एकदम टाकाटाक मध्ये तयार झालो आणि मिस्टरनं म्हटलं आता सांगलीचा दौरा आपल्याला मारा लागते, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पाऊस आला भावानो तर मिस्त्री सांगितले नाश्ता देणार, आता काय पाऊस आला तर मी नाश्ता नाशिक पैसे लागल्या. आता बघूया तुम्हीच कोचिंग आमच्यात तोंडवर करून पैसे तर लावलेले खरे, खरं पाऊस जर नाही आला तर जाताना मात्र 50 रुपयाला गोळा लागणार एवढं नक्की. अर्ध्या पाऊण तासात म्हणजे आम्ही सांगलीचं आकाशवाणी केंद्र आहे की तिथपर्यंत पोहोचलो. खरं ज्या गल्लीतनं गाडी आत घालायची होती की ती गल्लीच अर्धा तास सामान गावापर्यंत तोंडासमोरच गल्ली होती, ती आम्हाला कळलं. पण आमचं आयुष्य इथं आल्यावर या फोन सारखंच झालं. असून बी काय उपयोग नाही, नसून बी काय उपयोग नाही. जाईल तिथे एकच गोष्ट आम्हाला ऐकायला मिळाली, जे तुम्हाला पाहिजे ते सोमवारी मिळणार आहे. त्यामुळे हाताला गावाला ते मिस्त्रीने पोत्यात भरलं आणि आता म्हणलं इचलकरंजीचा रस्ता गाठा लागते. जाता आता असलं ऊन बघून तुमच्या भावानं खालच्या खिशात ठेवलेलं 50 रुपये काढून वरच्या खिशात ठेवला. का ते सांगायची तुम्हाला काही गरज नाही मित्रांनो, पण जातात एक सामाजिक पंच सांगतो. आयुष्यभर शेतकऱ्याला अशी की नाही तारेवरची कसरत करायला लागते, पण शेतकऱ्याच्या कष्टाची किंमत सरकारला कवाच कळणार नाही. आता असं मी का म्हणले की नाही, ज्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यांनी कमेंट करून मला नक्की सांगा.